Students, so in previous videos we have studied about the 15th chapter, that is sound, and we also completed the exercise of that chapter. Now today in this lecture we are going to start 16th unit, that is reflection of light. So see here, so we get different feelings through different sensations. वेगळ्या प्रकारच्या सेन्सेशनमधून आपल्याला वेगळ्या प्रकारचे काय होतात फिलिंग्स आपल्याला मिळतात. जसं वेगळे 5 काय आहेत सेन्स ऑर्गन आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये जसं स्किनकडून टच आपल्याला सेन्स होतो, त्याच्यानंतर टंग आहे तर त्याच्यामध्ये टेस्टचा सेन्स होतो, आईज जे आहे तर त्याच्यामध्ये विजन, इयर्स जे आहे तर ते आपण हिअरिंगचं फंक्शन करत असतं, आणि नोज जे आहे तर ते स्मेलिंगचं फंक्शन करत असतं किंवा सेन्स त्याला आपण घेतो. सो द सेन्स ऑफ विजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमंग आवर 5 सेन्सेस. तर या सगळ्या 5 सेन्सेसपैकी आपलं जे विजनचे जे सेन्स आहे म्हणजे जी आपली जी दृष्टी आहे तर त्याचा जो सेन्स आहे तर तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. व्हाय इट इज? बिकॉज ऑफ दिस वी कॅन सी the hills, rivers, trees, peoples and the object around us. तर हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे हा सेन्स? कारण या विजनमुळेच आपण काय करू शकतो, आपल्या सभोवताली ज्या सगळ्या ऑब्जेक्ट आहेत तर त्या किंवा थिंग्स आहेत, जसं रिव्हर्स आहेत, हिल्स आहेत, ऑल द पीपल्स अराउंड अस, आवर स्कूल, हे सगळं आपण कशामुळे बघू शकतो? ड्यू टू आवर विजन. So therefore this is the most important vision, is the most important sense. So only we can see the beautiful views of the nature like clouds, rainbow, flying birds, moon, stars, etc. आता फक्त हा हे विजन आहे म्हणून किंवा दृष्टी आहे म्हणून आपण आपल्या सभोवतालचं जे नेचर आहे, निसर्ग आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे क्लाउड्स आहेत, ढग आहे, रेनबो आहे म्हणजे इंद्रधनुष्य आहे, फ्लाइंग जे बर्ड्स आहेत, उडणारे पक्षी, मून आहे, स्टार आहे. सो वी कॅन सी ओनली ड्यू टू द विजन. तर विजन आहे म्हणून आपण काय करू शकतो, हे आपण बघू शकतो. तर इथं बघा टेक्स्टबुक गिवन, इन टेक्स्टबुक द वन ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. ट्राय दिस. Switch off the light in your room at the night for some time and then turn it on again. Would you see the object in the room clearly when the light was switched off? What did you feel when it was turned on again? तर आपल्या घरी रात्रीच्या वेळी काय करायचं, आपल्या घरामध्ये असणारे सगळे जे लाईट्स आहेत तर ते काय करायचे, बंद करायचे, आणि थोडा वेळा गेल्यानंतर पुन्हा काय करायचं, ते स्टार्ट करायचं. तर जेव्हा हे लाईट्स बंद असतात तर तेव्हा आपण ऑब्जेक्ट्स बघू शकतो का? नाही बघू शकत. आणि जेव्हा आपण काय करतो, लाईट ऑन करतो म्हणजे स्विच ऑन करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स जे आहेत तर ते आपल्याला दिसू शकतात. सो फ्रॉम धिस ॲक्टिव्हिटी यू कॅन नोटीस दॅट देर इज सम कनेक्शन बिटवीन द सेन्स ऑफ विजन अँड द लाईट. तर याच्यावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल या ॲक्टिव्हिटीवरून की लाईट आणि विजन म्हणजे प्रकाश आणि दृष्टी यांच्यामध्ये काहीतरी काय आहे, कनेक्शन आहे. सो वेन वी स्विच ऑफ द लाईट ॲट नाईट द ऑब्जेक्ट्स इन द रूम कॅन नॉट बी सीन अँड दे कॅन बी सीन बिफोर वेन द स्विच्ड ऑन अगेन. आता बघा जेव्हा आपण रात्रीच्या वेळी स्विच ऑफ करतो तर तेव्हा आपल्या रूममधले ऑब्जेक्ट जे आहेत तर ते आपण पाहू शकत नाही, आणि ते केव्हा आपल्याला आपण पाहू शकतो, जेव्हा काय होतं, स्विच ऑन करतो आपण म्हणजे लाईट्स काय करतो आपण ऑन करतो तेव्हाच आपल्याला काय होतं, आपल्या डोळ्यांना ते ऑब्जेक्ट जे आहेत तर ते दिसू शकतात. सो लाईट एंटरिंग इन आवर आईज दॅट मे बी इमिटेड बाय द ऑब्जेक्ट ऑर मे बी रिफ्लेक्टेड बाय दॅट ऑब्जेक्ट. तर हे आपल्याला ऑब्जेक्ट कसे दिसू शकतात, कसं दिसणार, कारण त्या ऑब्जेक्टपासून इमिट झालेले बाहेर पडलेले जे लाईट आहेत तर ते काय होतात, येतात किंवा त्याच्यावरून काय होतं,
लाईट जे आहेत तर ते रिफ्लेक्ट होतात, म्हणजे त्यांचं परावर्तन होतं आणि मग ते काय होतात आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि ते जे ऑब्जेक्ट आहेत तर ते आपल्याला दिसू शकतात. सो व्हॉट इज मेन बाय लाईट रिफ्लेक्शन बाय ॲन ऑब्जेक्ट. मग आता इथे एक मी शब्द वापरला तर त्या ऑब्जेक्टवरून लाईटचं काय झालं असेल, रिफ्लेक्शन झालेलं असेल, म्हणजे परावर्तन झालेलं आहे असेल. सो व्हॉट इज मेन बाय रिफ्लेक्शन, तर या रिफ्लेक्शनचा अर्थ काय बघा. सो टू अंडरस्टँड धिस लेट अस लर्न हाऊ द रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस. तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी हे समजून घ्या आपण की त्याच्याबद्दल आपण काय करूया आता स्टडी करूयात. व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे आपण आता पाहूया. सो रिफ्लेक्शन ऑफ द लाईट, when light rays fall on an object their direction changes and they turn back. This is called as the reflection of light. जेव्हा लाईट काय होतो एका ऑब्जेक्टवर पडतो आणि तेव्हा तिथून त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. दे टर्न बॅक, ते परत काय होतात, फिरतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट, वेन light falls on object, when light falls on an object so their direction changes, their direction changes and it टर्न्स बॅक, आणि ते काय करतं परत फिरतं. सो इट टर्न्स बॅक. सो दिस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यालाच काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय बघा, जेव्हा एखादा लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर काय करतो पडतो तर तेव्हा त्याची दिशा बदलते आणि तो काय करतो परत फिरतो. यालाच काय म्हटलं जातं, प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं जातं. तर हे समजून घेण्यासाठी पुन्हा इथं काय केली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. याच्यामध्ये मटेरियल्स यूज केले, डिफरंट मटेरियल्स, टॉर्च, लाईट, मिरर, स्टँड फॉर हँगिंग द मिरर, ब्लॅक पेपर, कोंब, व्हाईट पेपर आणि ड्रॉइंग पेपर हे मटेरियल घेतलेत. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं बघा, फिट द व्हाईट पेपर टाईटली ओव्हर द टेबल ड्रॉइंग ऑन ऑर द ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्डवर किंवा टेबलवर काय करायचं, एक व्हाईट पेपर जो आहे तर तो स्प्रेड करायचा. लिव्हिंग आउट सम पोर्शन इन द मिडल ऑफ द कोंब, cover the rest of with the black paper so that light can only pass through open central portion. आता फॉर एक्झाम्पल बघा, कोंब आहे ना, याच्यामध्ये हे काय त्याचे टीस म्हणू शकतो आपण. याच्यातला राहिलेला जो पोर्शन आहे तर तो काय करायचा आहे, कव्हर करून घ्यायचा आणि फक्त सेंटरचा जो पार्ट आहे तर तो काय करायचा, शिल्लक ठेवायचा आहे. म्हणजे त्या सेंटरच्या तेवढ्या पार्टमधून काय होणार आहे, लाईट का पास होऊ शकेल. होल्ड द कोंब परपेंडिक्युलर टू द व्हाईट पेपर अँड थ्रू टॉर्च लाईट ऑन इट्स सेंट्रल पार्ट. आता हा जो कोंब आहे तर तो काय करायचा, व्हाईट बोर्डला बरोबर परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाचा कोन करून काय करायचा, ठेवायचा आणि साईडनी काय करायचं, इथं टॉर्च जो लाईट आहे तर तो लाईट त्या कोंबवर काय करायचा, स्प्रेड करायचा आहे. ॲडजस्ट द कोंब अँड टॉर्च सो टू गेट द लाईट रेज ऑन द व्हाईट पेपर. आता अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायची की त्या व्हाईट पेपरवर काय व्हायला पाहिजे, त्याचे जे काय बीम्स आहेत, लाईट बीम जे आहेत तर ते कशावर पडायला पाहिजे, त्या व्हाईट पेपरवर येऊन पडायला पाहिजेत. असं काय करायचं, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायचे. नाव कीप द मिरर इन पाथ ऑफ रेज ऑफ द लाईट ॲज शोन इन द फिगर. हा जो मिरर आहे तर तो काय करायचा आहे, या हे जे लाईट रेज किंवा बीम्स येतात त्याच्यामध्ये काय करायचं, हा मिरर जो आहे तर तो धरायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व,
हां, इथं तुम्ही काय ऑब्झर्व करू शकता, ह्याचं काय करायचं आहे, तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. म्हणजे इथं तुम्हाला काय दिसतं याचं तुम्ही ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचं आहे. आता इथं काय होतं बघा, इन दिस ॲक्टिव्हिटी लाईट रेज विच आर फॉल ऑन द मिरर गेट रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल इन अ डिफरंट डायरेक्शन. जेव्हा हे लाईट रेज त्याच्यावर पडतात तर तेव्हा काय होतात, ह्याचं रिफ्लेक्शन होतं आणि ते काय होतात, दुसऱ्या दिशेमध्ये काय होतात, जातात, निघून जातात. इथं त्यांची काय होते, दिशा बदलते. द रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस आर कॉल्ड ॲज अ इन्सिडेंट रेज. हे जे रेज जे काय होतं त्याच्यावर त्या सरफेसवर पडत असतात, कोणत्याही सरफेसवर, तर त्या रेजना काय म्हटलं, इन्सिडेंट रे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे रेज आहेत सगळे जे काय झाले इथं या मिररवर पडलेले आहेत, तर या रेजना आपण काय म्हणू शकतो, इन्सिडेंट रेज. हे रेज सगळे काही आहेत, इन्सिडेंट रेज आहेत. द रेज विच आर फॉलिंग ऑन एनी सरफेस, कोणत्याही पृष्ठभागावर पडणारे जे किरण आहेत तर त्यांना काय म्हटलं आहे, इन्सिडेंट रेज असं म्हटलेलं आहे. द पॉइंट ॲट विच अँड इन्सिडेंट रे फॉल्स दॅट आर कॉल्ड ॲज अ पॉइंट ऑफ इन्सिडेंट. आता ज्या पॉईंटला काय केलं, हे इन्सिडेंट रे पडलेले आहेत त्या सरफेसवर, त्या पॉईंटला काय म्हटलं आहे, पॉइंट ऑफ इन्सिडेंट. सो दिस इज द पॉइंट ऑफ इन्सिडेंट. पॉइंट ऑफ इन्सिडेंट म्हणजे इथं इन्सिडेंट रे त्या सरफेसवर ज्या पॉईंटला पडलेले आहे त्या पॉईंटला काय म्हणायचं, त्या बिंदूला पॉइंट ऑफ इन्सिडन्स असं म्हटलेलं आहे. द रेज गोईंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन दॅट आर कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्टेड रेज. आता इथे बघा, हे जे रेज आहे तर ते काय झाले, दे आर गोईंग अवे फ्रॉम द पॉइंट. या पॉइंट ऑफ इन्सिडेंटपासून ते काय केलेत, दूरवर जात आहेत. सो दॅट रेज आर कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्टेड रेज. सो दीज रेज आर रिफ्लेक्टेड रेज. या रेजना काय म्हणतात, रिफ्लेक्टेड रेज. सो दीज आर रेज विच आर goes away from the surface. So these are the reflected rays म्हणजे परावर्तित किरण. असे किरण जे काय होतात सरफेस पासून काय केले, त्यांची डायरेक्शन चेंज झाली आणि ते लांबवर जातात, त्याला रेज ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्टेड रे असं म्हटलं जातं, परावर्तित किरण असं आपण त्याला म्हणू शकतो. सो द डायरेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड रे इज डिसाइडेड बाय सम रूल्स. आता ह्याची जी डायरेक्शन आहे तर ते एक विशिष्ट प्रकारच्या रूलनुसार काय करते, ठरत असते. सो दॅट इज कॉल्ड ॲज लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आणि त्या रूल्सना लॉज ऑफ रिफ्लेक्शन असं आपण म्हणू शकतो. सो लेट अस लर्न सम डेफिनेशन बिफोर लर्निंग अबाउट दीज लॉज. तर आपल्याला काय करायचं, थोड्याफार डेफिनेशन्स बघायच्या आहेत की या लॉज बघण्याच्या पूर्वी, तर त्या कोणत्या आहेत आपण पाहूया. सो लेट अस लर्न सम डेफिनेशन्स बिफोर लर्निंग अबाउट दिस लॉज. तर लॉज शिकण्यापूर्वी आपण त्याच्यामधल्या काही डेफिनेशन जे आहेत तर ते बघूया आपण. सो आय शोन इन दिस फिगर. सो ड्रॉ वन लाईन पी क्यू. हियर सी दिस इज द लाईन पी क्यू. So that is showing the position of the mirror. So this is the position of the mirror. हे काय आहे, मिरर आहे. तर हे पी क्यू जे आहे तर ते मिररची पोझिशन काय करते, दाखवते. ड्रॉ द इन्सिडेंट रे ए ओ. इथं आपण काय केलं आहे, इन्सिडेंट रे काढलेला आहे. देन द रिफ्लेक्टेड रे ओ बी. आणि इथं काय केलं आपण, रिफ्लेक्टेड रे जो आहे ओ बी काढलेला आहे. नाव draw perpendicular line that shows the position of the mirror. तर इथं मिररला परपेंडिक्युलर लाईन काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. अँड दॅट इज अ पी क्यू. ह्या लाईन पी क्यू वर काय करायचं आहे, हा जो ओ या पॉईंटला एक परपेंडिक्युलर काय करायचं आहे, काढायचा आहे. सो दॅट इज अ ओ एन. हा काय झाला, तो परपेंडिक्युलर लाईन झालेली आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल.
या परपेंडिक्युलर जी लाईन आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल असं म्हणणार आहे. सो ॲज ओ एन इज प्रेझेंट दॅट इज परपेंडिक्युलर टू द पी क्यू, तर ही जी ओ एन लाईन आहे तर ती पी क्यूला काय आहे, परपेंडिक्युलर लाईन आहे. देअरफॉर याच्यामुळे काय झालं बघा, अँगल तयार झालेला आहे पी ओ एन, हा अँगल पी ओ एन दॅट इज इक्वल टू अँगल दॅट इज द अँगल दॅट इज क्यू ओ एन, आणि हा अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा. सो पी ओ एन आणि हा जो क्यू ओ एन हे काय आहे, त्या परपेंडिक्युलर लाईनमुळं 90 डिग्रीचा अँगल इथं तयार झालेला आहे. नाव सी, तर इथं आपण इथं लॉ सांगू शकतो, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे बघा, आपल्याला आता बघायचे इथे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. परावर्तनाचे नियम कोणते आहेत बघायचा. देर आर 3 डिफरंट लॉज, 3 वेगळ्या प्रकारचे लॉज आपण सांगू शकतो. याच्यामध्ये फर्स्ट बघा, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडंट. हा जो अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडंट आहे, अँगल ऑफ इन्सिडंट, तर हा अँगल कशामुळे तयार झाला बघा, नॉर्मल आणि इन्सिडंट रे याच्यामुळे जो अँगल तयार झालेला आहे, सो दॅट इज द अँगल ऑफ इन्सिडंट दॅट इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर इथं अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही काय आहे, समान मापाचे आहे. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन तर कशामुळे तयार झाला बघा, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामुळे काय झालं, हा तयार झालेला आहे. सो दीज बोथ अँगल्स आर इक्वल इन मेजरमेंट. आता सेकंड लॉ काय आहे याच्यामध्ये, द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाईज इन सेम प्लेन. हे जे तिन्ही आहेत म्हणजे इन्सिडंट रे, त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, दीज ऑल आर इन सेम प्लेन. तिन्ही पण काय असतात, एकाच प्रतलात आहेत. इन्सिडंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे तिन्ही पण काय आहेत, एकाच प्रतलात असतात. थर्ड लॉ काय बघा, द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे दीज आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. थर्ड लॉ काय बघा इथं, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे these are opposite to normal. नॉर्मलला हे काय दोन्ही पण काय आहे, अपोजिट असतात, म्हणजे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला हे दोन्ही रेज असतात, एकाच बाजूला केव्हाही नसतात. हा काय आहे, थर्ड लॉ आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शनला. म्हणजे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे these both are lies to opposite to each other from that of normal. नॉर्मलच्या काय असतात, हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असतात. सो दीज 3 लॉज आर कॉल्ड ॲज अ लॉज ऑफ रिफ्लेक्शन. या तिन्हीला आपण काय म्हणू शकतो, हे काय आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला सांगता येतील. आता बघा इथं काही आणखीन काही आपण याच्याशी रिलेटेड अशा टर्म्स आपण सांगू शकतो, दॅट इज रिलेटेड टू द रिफ्लेक्शनसाठी रिलेटेड अशा. सो इथं बघा रे ओ ए, दॅट इज द ए ओ इज द इन्सिडंट रे अँड द पॉईंट ओ इज द पॉईंट ऑफ इन्सिडंट. इथं ओ ए जो आहे तर तो काय आहे, इन्सिडंट रे आहे आणि त्याचा पॉईंट ऑफ इन्सिडन्स कोणता आहे, ओ हा आहे, म्हणजे इथं तो काय झाला आहे, इन्सिडंट झालेला आहे. सो ए ओ इज कॉल्ड एज इन्सिडंट रे. त्याच्यानंतर ओ बी, सो रे ओ बी इज अ रिफ्लेक्टेड रे. ओ बी काय आहे, रिफ्लेक्टेड रे असं आपण याला सांगू शकतो. अँड लाईन ओ एन इज अ नॉर्मल. तर या लाईन ओ एनला काय म्हणू शकतो आपण, नॉर्मल असं म्हणणार आहोत. द अँगल ए ओ एन, अँगल ए ओ एन दॅट it is between the incident ray and the normal, and this angle is called as the angle of incident.
हा जो अँगल आहे कोणता बघा, अँगल AON. हा AON कशामुळे तयार झालेला आहे, नॉर्मल आणि इन्सिडेंटल रे यांच्यामुळे हा काय झाला अँगल तयार झालेला आहे. सो धिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडेंटल. या अँगललाच काय म्हणणार आपण, अँगल ऑफ इन्सिडेंट असल्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अँगल BON. हा जो अँगल आहे सो दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ रिफ्लेक्शन. या अँगलला आपण काय म्हणणार आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दॅट इज फॉर्म्ड बाय रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मलमुळे काय झाला हा अँगल तयार झालेला आहे. सो दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो अँगल BON इट इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ रिफ्लेक्शन. याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं, म्हणू शकतो आपण. आणि याच्यावरून आपण काय करू शकतो, हे टर्म्स वापरून आपण याचे लॉज आपण सांगू शकतो. हे 3 काय आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे.